बघा, चारी खाणी जग जीव अपारा, आवद तेजत जन्म नाही संसारा. पुन्हा जन्माला येण्याचं कारण त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. चारी खाणी स्वेदज, जारज, उद्भिज आणि अंडज, चारी खाणीतील जीव असू द्या. अयोध्येमध्ये जर त्याचं मरण आलं, त्याला मरण प्राप्त झालं, तर त्या ठिकाणी त्याला मोक्ष प्राप्त होतो. मला अयोध्येमध्ये घेऊन जा. त्या क्षणामध्ये अयोध्येमध्ये आले आणि अयोध्येमध्ये आल्याबरोबर त्या ठिकाणी देहाचं उत्करण झालं आणि तेव्हा मात्र त्याला सद्गती प्राप्त झाली. अरे राजा, त्या खटवांग राजाला 1 तास उरला होता, तुझ्यासाठी 7 दिवस आहेत, चिंता करू नकोस. या सृष्टीचं विस्तार वर्णन करून सांगा. ही सृष्टी कशी निर्माण झाली. पुन्हा त्या ठिकाणी विराट महापुरुषाचं वर्णन करून सांगितलंय. कुणापासून काय झालं, फार मोठा विस्तार वर्णन करून सांगितला. मरणासन्न अवस्थेमध्ये जीवाने काय करावं, आसन, श्वास, संधारण जितेंद्रिय व्हावं माणसाने. जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रिय, स्थूले भगवतो रूपम मनसंधार योधिया. आसन, आसनावरती विजय प्राप्त करावा.